आजच्या मोठ्या हवामान अपडेटमध्ये महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील अकोला, अमरावती आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये तापमानाने अक्षरशः कहर केला असून पारा तब्बल 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. दरम्यान, भारतीय हवामान विभाग म्हणजेच IMDने आज राज्यासाठी नवीन हवामान अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. याचबरोबर ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मात्र उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मात्र दुपारनंतर काही ठिकाणी मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण किनारपट्टी भागातही काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असून उष्ण आणि दमट हवामान कायम राहणार आहे. तर मित्रांनो, राज्यात एका बाजूला प्रचंड उष्णता आणि दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाचा इशारा अशी दुहेरी परिस्थिती निर्माण झाली आहे. तुमच्या भागात सध्या हवामान कसे आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या हवामान अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.